नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना 100% नुकसान भरपाई देण्याबाबत तसंच शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याबाबत शासन स्तरावरून काय कार्यवाही केली? आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केला प्रश्न। राज्य सरकारनं दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे पुतळे बदलले नाहीत तर कोल्हापूरकर वर्गणी काढून हे पुतळे बदलतील, इंडिया आघाडीचा इशारा। कोल्हापूर महापालिकेचा सुधारित आकृतीबंध आणि फेरीवाला समिती गॅझेट मंजुरीच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचं साखळी उपोषण स्थगित। नामदार चंद्रकांत पाटील यांचं दोन्ही प्रस्ताव मार्चअखेर मंजूर करण्याचं आश्वासन। गॅस वितरणावरून वितरक आणि ग्राहकांमध्ये वादावादी। आज पोलीस बंदोबस्तात गॅस वितरण तर एलपीजी महागल्यानं रिक्षा व्यावसायिकांची निदर्शनं। इचलकरंजीत काँग्रेसची निदर्शनं। आणि न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकांना बीएलओच्या कामातून मुक्त करा। सर्व खासगी आणि महानगरपालिका प्राथमिक शिक्षक संघटना कृती समितीचं जिल्हा प्रशासनाला निवेदन। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता बातम्या पाहूयात विस्तारानं। राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना 100% नुकसान भरपाई देण्याबाबत तसंच शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याबाबत शासन स्तरावरून कोणती कार्यवाही केली आहे असा प्रश्न विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केला। यावर उत्तर देताना मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येप्रकरणी महसूल आणि वन विभागाच्या शासन निर्णयानुसार मदत देण्याबाबतचे निकष निश्चित केलेले असून त्यानुसार शेतकरी आत्महत्या प्रकरणातील शेतकऱ्यांच्या वारसांना मदत देण्यात येत असल्याचं सांगितलं। राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याबाबतचा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केला। राज्यात विशेषतः नांदेड, सोलापूर, जळगाव, जालना, चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। परंतु बहुतांश नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अपुरी KYC, आधार खाते लिंक नसणे किंवा अन्य तांत्रिक त्रुटींमुळे अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही। अतिवृष्टी, नापिकी, कोरडा दुष्काळ, बोगस बियाणं, कीटकनाशकं, पीक कर्ज, हमी भाव, सावकारी कर्ज, शासनाकडून मिळणारी तुटपुंजी मदत आदी कारणांमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। त्यामुळे राज्यात शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढलंय। NRBच्या अहवालानुसार देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत असून सन 2024मध्ये महाराष्ट्रात दररोज सरासरी 7 याप्रमाणे वर्षभरात 2006 आत्महत्या झाल्यात। सन 2025मध्ये गेल्या 8 महिन्यात 1183 आत्महत्या झाल्यात। हे खरं आहे काय? या आत्महत्या प्रकरणी चौकशी करून सर्व शेतकऱ्यांच्या वारसांना 100% नुकसान भरपाई देण्याबाबत तसंच आत्महत्या रोखण्याबाबत शासन स्तरावरून कोणती कार्यवाही केली आहे? गेल्या 3 वर्षात मराठवाड्यातील किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि या प्रकरणांमध्ये किती आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात आली असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले। यावर उत्तर देताना मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येप्रकरणी महसूल आणि वन विभागाच्या शासन निर्णयानुसार मदत देण्याबाबतचे निकष निश्चित केलेले आहेत। त्यानुसार शेतकरी आत्महत्या प्रकरणातील शेतकऱ्यांच्या वारसांना मदत देण्यात येत असल्याचं सांगितलं। शेतकऱ्यांच्या KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तालुका स्तरावर शिबिरांचं विशेष आयोजन करण्यात आलंय। मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणी पात्र प्रकरणांची संख्या 2590 असून त्यापैकी 2574 शेतकऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदत देण्यात आल्याचं मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सांगितलं।
राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे दिल्लीतील महाराष्ट्र सदनात पुतळे आहेत. पण विसंगती असल्यामुळे हे पुतळे बदलण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होतीये. परंतु या मागणीची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे आज कोल्हापुरात राजर्षी शाहू समाधी स्मारक परिसरात निदर्शनं करत इंडिया आघाडीनं या मागणीकडे लक्ष वेधलंय. राज्य सरकारनं हे पुतळे बदलले नाहीत तर कोल्हापूरकर वर्गणी काढून हे पुतळे बदलतील असा इशारा यावेळी देण्यात आला. दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये महायुतीच्या काळात राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे पुतळे बसवण्यात आलेत. मात्र हे पुतळे त्यांच्या व्यक्तिमत्वाशी पूर्णपणे विसंगत आहेत. याबद्दल खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी खंत व्यक्त केली होती. तर अनेक पक्ष संघटनांनी हे पुतळे बदलण्याची मागणी केली होती. मात्र राज्य शासनाकडून अद्याप याची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळं आज इंडिया आघाडीच्या वतीनं राजर्षी शाहू समाधी स्थळाजवळ निदर्शनं करण्यात आली. यावेळी राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महाराष्ट्र सदनातील यशवंतराव चव्हाणांचा पुतळा बदललाच पाहिजे. महाराष्ट्र सदनातील राजश्री शाहू महाराजांचा पुतळा बदललाच पाहिजे. तत्कालीन उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांनी पुतळ्यांमध्ये बदल करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यांच्या पश्चात मात्र सरकारला याचा विसर पडलाय का? कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीचे आमदार आणि खासदार याविषयी गप्प का असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. जर राज्य शासनानं हे पुतळे बदलले नाहीत तर कोल्हापूरकर वर्गणी काढून हे पुतळे बदलतील असा इशारा यावेळी इंडिया आघाडीचे समन्वयक आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी दिलाय. 2024 साली दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी 2024ला हे पुतळे बसवले जातील अशा पद्धतीचं त्यावेळेला त्यांनी जाहीर केलं होतं. पण आज 26 सालामध्ये सुद्धा ते पुतळे बसवले गेलेले नाहीत. महाराष्ट्र सरकारने हे जर पुतळे बसवले नाहीत तर कोल्हापूरची जनता वर्गणी काढून ते पुतळे घेऊन महाराष्ट्र सदनामध्ये बसवतील असं मी या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला इशारा देतो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, शहराध्यक्ष आर.के. पोवार, कॉम्रेड दिलीप पवार, शिक्षक नेते भरत रसाळे, रवी जाधव, अनिल लवेकर, सुभाष देसाई, शुभम शिरहट्टी, अनिकेत भोसले, राजू यादव, शंकर काठाळे, विशाल देवकुळे, गोविंद वाघमारे, दिनेश साळुखे आदींनी या निदर्शनांमध्ये सहभाग घेतला. वाहनांसाठीच्या LPGच्या दरात आज अचानक झालेल्या दरवाढीमुळे कोल्हापूर शहरातील रिक्षा व्यावसायिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यांनी गो गॅस कंपनीच्या पंपावर एकत्र येत दरवाढी विरोधात निदर्शनं केली. त्यामुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे LPGचा तुटवडा निर्माण झाल्यानं दरवाढ करण्यात आल्याचं सांगितलं. रिक्षा व्यावसायिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह रिक्षा व्यावसायिकांनी ही दरवाढ अन्यायकारक असल्याचं सांगितलंय. तुमचा माणूस OTP चेक करणार आहे. त्यावेळेला सांगायचं की बाबा 120 सिलेंडर आहे. वाढ कमी झालीच पाहिजे. गोरगरीब रिक्षा चालकांना लुटणाऱ्या गॅस एजन्सीचा, गोरगरीब रिक्षा चालकांना लुटणाऱ्या गॅस एजन्सीचा. हे आहेत कोल्हापुरातले रिक्षा संघटनांचे पदाधिकारी राजेंद्र जाधव, चंद्रकांत भोसले, अतुल पवार, समाधान कांबळे, श्रीकांत भाट यांच्यासह रिक्षा व्यावसायिक. आज या सर्वांनी गो गॅसच्या पंपाला रिक्षासह गराडा घालत दरवाढीबद्दल संताप व्यक्त केला. परवडणारे इंधन म्हणून LPGचा वापर करणाऱ्या या रिक्षा व्यावसायिकांसमोर आता LPG दरवाढीचं आव्हान उभं राहिल्यामुळं व्यवसाय करायचा तरी कसा असा प्रश्न निर्माण झालाय. हे संतप्त रिक्षा व्यावसायिक कोल्हापुरातल्या ज्या गो गॅसच्या पंपावर एकत्र आले असताना तिथले गो गॅसचे कर्मचारी अभय पाटील यांनीच गेल्या 8 दिवसांमध्ये गॅसच्या दरात कशी वाढ झाली ते सांगितलंय. कसं आहे, कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लिमिटेड गो गॅस ह्या नावाने हा पंप आहे, कंपनीचा पंप आहे. आणि कसं आहे, सर्वसाधारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये LPG साठ्याचा तुटवडा आहे. LPG इम्पोर्ट होत नाही आहे किंवा कमी प्रमाणात होते. ह्यामुळं सध्याच्या परिस्थितीमुळं कंपनीला येणारा माल, येणारी इम्पोर्ट
एकतर शॉर्टेज पण आहे आणि आलेले रेट वाढून आलेले आहेत. त्यामुळं कंपनीला पुढेही विकताना ग्राहकांची सोय होणे, तसेच त्यांना प्रत्येक पंपावरती आज रिक्षावाल्यांना गॅस नाही दिला तरी प्रॉब्लेम आहे, पण दिला तर ह्या रेटनं दिल्यानंतर सुद्धा त्यांना अडचणच आहे. मी म्हणत नाही की त्यांची अडचण नाही आहे, पण कंपनीलाही परवडणार पाहिजे ना. ह्यामध्ये त्यांना मिळण्यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारे इम्पोर्ट करताना आपल्याला अडचणी आहेत, तर जो परचेस येणार त्याप्रमाणे सेल रेट राहणार आहे. हा रेट फ्युचरमध्ये दरवाढीला युद्धाची परिस्थितीमुळं LPGचा तुटवडा निर्माण झाल्यामुळं वाढीव दरानं गॅस विकावा लागत असल्याचं अभय पाटील यांनी सांगितलं. यावर आमच्या प्रतिनिधी प्रियांका निगवे यांनी रिक्षा व्यावसायिकांशी संवाद साधला. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे. याचं कारण सांगून गॅस सिलेंडरच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. काही रिक्षा चालक आक्रमक झाले आहेत कोल्हापूरमधील, ते आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, काय सांगाल, कशाबद्दल तुम्ही हे आंदोलन करताय? मुळात शासन असं सांगते किंवा गॅस कंपनी असं सांगते की कुठल्याही प्रकारे आपल्यावर विश्वास ठेवू नका, आपल्याकडे गॅसचा मुबलक पुरवठा आहे. पण या कंपन्या गोरगरीब रिक्षाचालक असू दे किंवा इतर जे व्यावसायिक आहेत त्यांना भीती दाखवत आहे की गॅसचा तुटवडा आहे. मुळातच गॅसचा कुठल्याही प्रकारे तुटवडा नाही. हिने गेल्या 8 दिवसात करोडो रुपये या गोरगरीब रिक्षाचालकांना भीती दाखवून लुटलेले आहेत. आमचं इतकंच म्हणणं आहे, गॅसचे दर वाढले असतील तर सरकारी आकडेवारी दाखवा किंवा तुमची जे काय पत्रव्यवहार झाला आहे तो दाखवा, पण ते दाखवायला हे तयार नाहीत. आमचं इतकंच मागणं आहे या शासनाकडे की मेस्मा कायदा हा लागू होतो आहे, या कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई करावी, हा पंप सील करावा आणि गोरगरीब रिक्षाचालकांना किंवा इतर जे वाहनधारक आहेत त्यांना दिलासा द्यावा, अशी आमची शासनाकडे मागणी आहे. ह्याआधी किती दर होता आणि आता किती वाढवण्यात आला? 43 रुपये दर होता, पण त्यांनी हळूहळू 2, 4, 5 रुपये वाढवत गेले. आमचे बी रिक्षाचालकांना गॅस मिळतो ना, असू दे चालू दे म्हणत आली. पण आज सकाळी 75 रुपये होता, 15 मिनिटात त्यांनी 80 रुपये केला. हा रिक्षाचालकांच्या संयमाचा बांध आता फुटलेला आहे आणि शासनाने याची आता वेळीच दखल घ्यावी, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून या शासनाच्या आणि या पंपचालकांच्या विरोधात तीव्र आंदोलन करावं लागेल. किती पंप बंद आहेत तरी आता कोल्हापूर शहरात? आता सगळे चालू होते, पण ह्या पंपावर कारवाई होणाऱ्या भीतीनं कोल्हापुरातले सर्वच पंप यांच्या मेसेजमुळे बंद झालेले आहेत. म्हणजे नेमकंच डाल में कुछ काला आहे म्हणलं तर काय वावगं नाही. नक्कीच आखाती देशाचं युद्धाचं कारण सांगून ही गॅस दरवाढ करण्यात आली असं रिक्षा चालकांचं मत आहे आणि या दरवाढीमुळे आमच्या व्यवसायावर परिणाम होतो आहे असं त्यांचं मत आहे. कॅमेरामन केदार भोसलेसह प्रियांका निगवे, यस न्यूज, कोल्हापूर. घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडर दरवाढीच्या निषेधार्थ इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज जोरदार निदर्शनं करण्यात आली. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. मागण्यांचं निवेदन प्रांताधिकारी कार्यालयाला देण्यात आलं. तुमचा माणूस OTP चेक करणार आहे, त्यावेळेला सांगायचं की बाबा 120 सिलेंडर आहे. केंद्र सरकारनं नुकतीच घरगुती LPG गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 60 रुपये तर व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 114 रुपयांची वाढ केली आहे. आधीच महागाईमुळे सामान्य जनतेचं जगणं कठीण झालं असताना सरकारकडून करण्यात आलेली ही दरवाढ म्हणजे जनतेची पठाणी लूट असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशांक बावस्कर यांनी केली. सिलेंडर बुकिंगचा कालावधीही वाढवण्यात आल्यामुळं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झाल्यानं हॉटेल, खानावळी, खाद्यपदार्थ विक्रेते तसंच छोटे व्यावसायिक अडचणीत आलेत. या दरवाढीचा परिणाम खाद्यपदार्थांच्या किमतींवरही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दरवाढीच्या निषेधार्थ इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज निदर्शनं करण्यात आली. सरकारनं सिलेंडरच्या वाढवलेल्या किमती तातडीनं कमी कराव्यात आणि व्यावसायिकांना सिलेंडर सहज उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनात शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय कांबळे, बाबासाहेब कोतवाल, सचिन साठे, नारायण बोंगारडे, ताजुद्दीन खतीब, लक्ष्मी नलवडे, शुभांगी मुसळे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात कार्यरत असलेल्या खासगी आणि महानगरपालिका प्राथमिक शिक्षकांना BLO म्हणजेच मतदार नोंदणी अधिकारी या कामातून मुक्त करावं अशी मागणी सर्व खासगी आणि महानगरपालिका प्राथमिक शिक्षक संघटना कृती समितीच्या वतीनं करण्यात आली आहे। या मागणीचं निवेदन उपजिल्हाधिकारी संपत खिलारी यांना सादर करण्यात आलं। न्यायालयाचा आदेश झुगारून जर अशा नियुक्ती केल्या तर रस्त्यावरचा लढा लढू असा इशारा यावेळी देण्यात आला। कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात कार्यरत असलेल्या खासगी आणि महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षकांना BLO म्हणजेच मतदार नोंदणी अधिकारी सारखी कामं लावू नयेत यासाठी विविध संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयात 2015 साली याचिका दाखल केली होती। यावेळी न्यायालयानं शिक्षकांना BLO कामाची सक्ती करू नये आणि जे शिक्षक BLO म्हणून काम करणार नाहीत त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये असा आदेश दिला होता। असं असताना जिल्हा प्रशासनाच्या वतीनं कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात कार्यरत असलेल्या खासगी आणि महानगरपालिका प्राथमिक शिक्षकांना BLOचं काम देण्याला शिक्षकांनी आक्षेप घेतलाय। न्यायालयाच्या आदेशानुसार अशी कामं लावू नयेत अशी मागणी सर्व खासगी आणि महानगरपालिका प्राथमिक शिक्षक संघटना कृती समितीच्या वतीनं करण्यात आली आहे। उपजिल्हाधिकारी संपत खिल्लारी यांना या मागणीचे निवेदन देण्यात आलं। BLO सारखी अशैक्षणिक कामं शिक्षकांना भरपूर लावली जात होती, ती लावली जाऊ नयेत, शाळांचा विस्कळीतपणा होऊ नये म्हणून आपण 2015 साली मुंबई हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल केलेली होती। त्यामध्ये महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी शाळांच्या संघटना आणि महापालिका क्षेत्रातील संघटना यांच्या वतीनं केस दाखल केलेली होती आणि मान्य हायकोर्टानं या केसमध्ये आम्हाला स्टे दिलेला आहे आणि तो स्टे आत्तापर्यंत कंटिन्यू आहे। आणि तथापि काल या ठिकाणी काही शिक्षकांना आमच्या ऑर्डरी काढलेल्या आहेत BLOच्या, जे आमच्या या संघटनांचे सभासद आहेत। त्यामुळं हा स्टे आम्हाला असल्यामुळं ह्या ऑर्डरी तुम्ही मागे घ्याव्यात म्हणून आपण या ठिकाणी उपजिल्हाधिकारी संपत खिलारी साहेबांना भेटलेले आहे आणि त्यांना ह्या न्यायालयाच्या निर्णयाचा आणि कंटिन्युएशन जे असलेला आहे स्टेचा ते सगळे कागदपत्र दिलेले आहेत आणि आम्ही विनंती केलेली आहे की या कोणत्याही शिक्षकाला तुम्ही ऑर्डर काढू नयेत, पर्याय व्यवस्था करावी आणि मग जर का तुम्ही पर्याय व्यवस्था न करता आमच्यावर काही भविष्यकाळामध्ये कारवाईचा बडगा वगैरे असा जर काही जबरदस्ती करणार असाल तर आपल्याला ह्या न्यायालयाच्या स्टेचा अवमान केला म्हणून आपल्याला कंटेम्प्ट करावं लागेल आणि रस्त्यावरची लढाईसुद्धा करावी लागेल अशा प्रकारचा इशारा आपल्या माध्यमातून मी या कलेक्टर साहेबांना देतो आहे। यावेळी राजेंद्र कोरे, विलास पिंगळे, सुधाकर सावंत, उमेश देसाई, दिलीप माने, वैशाली पाटील, जयश्री कांबळे, सातप्पा पाटील, संतोष आयरे यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक उपस्थित होते। युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडर उपलब्ध होणार नाही या भीतीमुळे गॅस ग्राहकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे। या अस्वस्थतेतून गॅस वितरणाच्या ठिकाणी वादाचे प्रसंग घडतायत। या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व LPG वितरकांसाठी जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत। वितरकांनी कृत्रिम टंचाई किंवा साठेबाजी केल्याचं आढळून आलं तर संबंधित वितरकांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी दिलाय। तुमचा माणूस OTP चेक करणार आहे, त्यावेळेला सांगायचं की बाबा 120 सिलेंडर आहे। आखाती प्रदेशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात गॅस टंचाईच्या धास्तीनं नागरिकांची धावपळ सुरू आहे। अनेक ठिकाणी गर्दी वाढत असल्यानं गॅस वितरण व्यवस्था कोलमडली आहे। बहुतांश गॅस वितरकांच्या कार्यालयाबाहेर गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली। मात्र प्रशासनाकडून नागरिकांना घरगुती LPG गॅसचा सुरळीत, पारदर्शक आणि नियंत्रित पुरवठा होण्यासाठी आणि कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये यासाठी जिल्ह्यातील सर्व LPG वितरकांना सूचना दिल्यात।
यामध्ये जिल्ह्यातील सर्व LPG वितरकांनी घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा फक्त होम डिलिव्हरी पद्धतीनंच करावा, ग्राहकांना गोडाऊन अथवा एजन्सीवरून थेट सिलेंडर वितरण करू नये, सिंगल गॅस सिलेंडर कनेक्शन धारकांना प्राधान्य देण्यात यावं, ऑनलाईन बुकिंग झालेल्या ग्राहकांनाच गॅस सिलेंडरचं वितरण करण्यात यावं, तसंच नोंदणीकृत ग्राहकांनाच नियमानुसार पुरवठा करण्यात यावा, अनधिकृत ग्राहकांना किंवा नियमबाह्य पद्धतीनं गॅस सिलेंडर वितरण करू नये, कोणत्याही ग्राहकाला अनावश्यक साठा करण्यासाठी एकापेक्षा जास्त सिलेंडर देणं टाळावं आणि शासनाच्या प्रचलित नियमांनुसारच वितरण करावं. जिल्ह्यातील ज्या भागांमध्ये पाईपलाईनद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा होतो त्या ग्राहकांना घरगुती LPG सिलेंडरच्या माध्यमातून होणारा पुरवठा युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बंद करावा असं सूचित करण्यात आलंय. कोणत्याही प्रकारची कृत्रिम टंचाई निर्माण करणं, साठेबाजी करणं, जादा दरानं विक्री करणं असे प्रकार केल्यास किंवा शासनाच्या आदेशांचं उल्लंघन करताना आढळल्यास संबंधित वितरकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी दिलाय. प्रशासनाकडून कोल्हापूर जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा असल्याचं सांगितलं जात असलं, वितरकांसाठी सूचना देण्यात आल्या असल्या तरी सिलेंडर मिळवण्यासाठीची ग्राहकांची अगतिकता कायम आहे. त्यामुळं वितरक आणि ग्राहक यांच्यामध्ये वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. त्यामुळं आज गॅस एजन्सीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वितरण करावं लागलं. ही परिस्थिती बघता युद्ध तिकडंही आणि युद्ध इकडंही अशीच स्थिती निर्माण झाली आहे. तुमचा माणूस OTP चेक करणार आहे, त्यावेळेला सांगायचं की बाबा 120 सिलेंडर आहे. तुमचा माणूस OTP चेक करणार आहे, त्यावेळेला सांगायचं की बाबा 120 सिलेंडर आहे. तुम्ही पण फोन करून इथं मागं जावा. तुम्ही 300 सिलेंडर येतात. हे कोल्हापूर शहरातल्या एका गॅस एजन्सीच्या परिसरातलं दृश्य. कमी अधिक प्रमाणात शहरातील आणि जिल्ह्यातील बहुतांश गॅस एजन्सीच्या परिसरात असंच चित्र आहे. आखाती युद्ध सुरू झाल्यानंतर भारतात पेट्रोल डिझेलसह गॅसचा तुटवडा जाणवणार नाही असा निर्वाळा देणाऱ्या केंद्र सरकारनं अचानकपणे घरगुती आणि गॅस सिलेंडरचे दर वाढवले. व्यावसायिक आणि औद्योगिक कारणांसाठीच्या गॅसच्या वापरावर निर्बंध आणले. घरगुती गॅस सिलेंडर नव्यानं घेण्यासाठीचा कालावधी 21 दिवसांवरून 25 दिवस केला. या सगळ्यातून घरगुती गॅस ग्राहकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. आपल्याला गॅस सिलेंडर नाही मिळालं तर काय करायचं, गॅसचे दर अजून वाढले तर काय करायचं, या भीतीमधून ग्राहक एजन्सीजच्या दारात गर्दी करतायत. कोल्हापूर शहरात काल अनेक एजन्सीजच्या ठिकाणची ही स्थिती बघून आजपासून प्रशासनानं पोलीस बंदोबस्तात गॅसचं वितरण सुरू केलंय. जिल्हा पुरवठा विभागानं एजन्सीजच्या परिसरातून तसंच गोडाऊनमधून सिलेंडरचं वितरण न करता तरी ग्राहकांना सिलेंडर मिळण्याची शाश्वती नसल्यामुळं गॅस एजन्सीजच्या ठिकाणी वादाचे प्रसंग घडतायत. काय करायचं यांना उत्तर काय देऊ? सिलेंडर गाडीत काय करू घरगुती गॅस मिळवण्यासाठी गॅस एजन्सीजच्या परिसराला युद्धभूमीचं स्वरूप येत असताना व्यावसायिक कारणासाठीच्या गॅस वितरणावर निर्बंध आणल्यामुळं हॉटेल व्यवसाय पूर्णपणे ठप्प होईल अशी भीती कोल्हापूर हॉटेल मालक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी शंकरराव यमगेकर यांनी व्यक्त केली आहे. नमस्कार, मी शंकरराव यमगेकर, हॉटेल मालक संघाचा सिनियर मेंबर आणि मी लोकल ऑडिटर आहे. इराण आणि अमेरिका आणि इस्रायल यांच्या युद्धामुळं जी जागतिक परिस्थिती निर्माण झालेली आहे, या दरम्यान आम्हा हॉटेल व्यावसायिकांचा गॅस सप्लाय बंद केल्यामुळं आमच्यावर न भूतो न भविष्यती अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मी 1980 सालापासून या व्यवसायामध्ये आहे. अशी परिस्थिती निर्माण होईल असं मी कधी स्वप्नात देखील विचार केला नव्हता. तर शासनानं आमचा सप्लाय बंद न करता आमच्या व्यावसायिकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आम्हालाही
गॅसचं समतोल राखता येईल अशा प्रकारे आम्हाला गॅस सप्लाय करावा. आमचे कस्टमर हे नोकरी धंद्यानिमित्त बाहेर असणारे बरेचसे 80% कस्टमर हे आमचे बाहेरचे असतात आणि त्यांना जेवण हे अत्यंत देणं हे कर्तव्य आहे यांचं. तर या गॅस पुरवठा बंद झाला तर 1-2 दिवसात आम्ही त्यांना ते देऊ शकणार नाही, आमचे व्यवसाय बंद करावे लागतील. तर माझी शासनालाही अशी विनंती आहे आणि मी देवालाही अशी प्रार्थना करतो की युद्ध थांबवून ही परिस्थिती सुधारावी आणि आमचे व्यवसाय सुरळीत चालू होऊन आमच्या या अडचणीमधून मार्ग निघावा. कोल्हापूर जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात गॅस सिलेंडरची आवक असून ग्राहकांनी पॅनिक होऊ नये असं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केलंय. नमस्कार, मी मोहिनी चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी. खरं तर गेल्या काही दिवसामध्ये जी काही गॅसची परिस्थिती आहे त्याच्यामुळे लोकांमध्ये असा समज झालेला आहे की नजीकच्या काळामध्ये गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण होणार आहे. परंतु मी आपल्याला जिल्हा प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून मी इथं आश्वस्त करू इच्छिते की आपल्याकडे गॅस सिलेंडरचा म्हणजे घरगुती गॅस सिलेंडरचा सफिशियंट पुरवठा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जितक्या सिलेंडरचा सेल दर दिवशी होत राहतो तितकाच आपल्याला स्टॉक ह्या तिन्ही कंपन्याकडून प्राप्त होत आहे तिथे. त्यामुळे परत एकदा माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपण कुठल्याही प्रकारे घाबरून जाऊन पॅनिकमध्ये येऊन आपण कुठल्या प्रकारचं ॲडव्हान्स बुकिंग त्यामध्ये करू नका. आपल्याला जो गॅस सिलेंडरचा पुरवठा जो आहे तो अत्यंत सुरळीतपणे होणार आहे. प्रशासनाकडून वारंवार आवाहन केलं असलं तरी वाढत्या पॅनिकमुळं आखातात आणि कोल्हापुरात रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अशीच स्थिती आहे. ही स्थिती बदलण्यासाठी प्रशासन, गॅस वितरक आणि ग्राहकांनी संयम राखत समन्वय राखण्याची गरज आहे. कोल्हापूर महानगरपालिकेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृती बंध आणि फेरीवाला समिती गॅझेट मंजूर करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं गुरुवारी सकाळी 11 वाजल्यापासून साखळी उपोषण सुरू करण्यात आलंय. संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमाराला अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांनी नामदार चंद्रकांत पाटील यांनी महिना अखेरपर्यंत दोन्ही प्रस्तावांवर निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन दिल्यामुळं आंदोलन मागं घ्यावं असं आवाहन केलं. यावर विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी या आश्वासनानुसार कार्यवाही झाली नाही तर महापालिकेला टाळं ठोकून एकाही कर्मचाऱ्याला महापालिकेत सोडणार नाही असा इशारा दिला. कोल्हापूर महानगरपालिकेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची 1741 पदं रिक्त आहेत. त्यासाठी सुधारित आकृतीबंध मंजूर होऊनही हा प्रस्ताव अद्याप राज्याच्या नगरविकास विभागाकडे धूळ खात पडून आहे. तसंच फेरीवाला समिती गठीत झाली असतानाही त्याचं गॅझेट अद्याप काढलेलं नाही. त्यामुळे महापालिकेमध्ये कार्यरत असलेल्या इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर याचा मोठा भार पडतोय. त्यामुळे येत्या काळात प्रशासकीय आणीबाणी निर्माण होण्याची शक्यता आहे. या प्रस्तावांना येत्या 48 तासात मंजुरी न मिळाल्यास आज सकाळी 11 वाजल्यापासून महापालिकेसमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर साखळी उपोषण करण्याचा इशारा विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी दिला होता. त्यानुसार आज सकाळी 11 वाजल्यापासून महाविकास आघाडीनं साखळी उपोषण सुरू केलं होतं. या आंदोलनाला विविध संघटनांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला. महाराष्ट्र शासनाकडे गेली 2 वर्ष कोल्हापूर महापालिकेचा आकृतीबंध मंजूर होऊन त्याच्या सेवा नियमावलीचा प्रस्ताव गेली 2 वर्ष नगरविकास विभागाकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे. त्यामुळं महापालिकेमध्ये 1700 ते 1800 कर्मचाऱ्यांच्या पदांची रिक्त पदं आहेत. त्यामुळे सर्व विभागांचा बोजवारा उडालेला आहे. जबाबदार अधिकारी नाहीत, कर्मचारी नाहीत, कुठलाही विभाग सक्षमपणे चालू नाही. त्यामुळे सर्व सेवा सुविधा या कशाही पद्धतीनं चालू आहेत. भ्रष्टाचार, गुणवत्ता दर्जापूर्वक कामं नाहीत, मोकाट भ्रष्टाचार चालू आहे, कसंही कामकाज चालू आहे. त्याच पद्धतीनं फेरीवाला समितीला जी 2 वर्षापूर्वी निवड समिती झाली होती त्याच्या मान्यतेचा प्रस्ताव गेली 2 वर्ष प्रलंबित आहे. त्यामुळे अतिक्रमण रस्त्यावर झालेलं आहे. फेरीवाला धोरणाची मान्यता धोरण राबवू शकणार झालेले आहेत. या सगळ्या दोन्ही प्रस्तावाची मान्यता हे राज्य शासनानं जे 5 मिनिटाचं काम आहे त्याला 2 वर्ष लावलेले आहेत. आपल्याबरोबर सांगली महापालिका, सोलापूर महापालिका, अमरावती, छत्रपती संभाजीनगर यांच्या प्रस्तावांच्या मान्यता झाल्या, तिथं कामकाज व्यवस्थित चालू झालं. पण कोल्हापूर महापालिकेत
महायुतीचे आमदार, खासदार, मंत्री, पालकमंत्री असून 2-2 वर्ष प्रस्ताव प्रलंबित पडतात. त्याचा परिणाम कोणतेही काम नीट होईना झाले. शेकडो कोटीच्या विकासाच्या गप्पा, पण मूलभूत काम जे द्यायचं आहे त्याकरता लागणारी मनुष्यबळ, यंत्रसामुग्री हे प्रस्ताव मात्र मंजूर करायचं नाही. हे असं कोल्हापूरकरांना का त्रास द्यायला ते महायुतीचं सरकार, म्हणून हे तात्काळ मंजूर करा, नाहीतर आंदोलनाचा टप्पा अजून उग्र करणार. वेळ प्रसंगी महापालिकेचं कामकाज बंद पाडणार. दरम्यान सायंकाळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महिना अखेरपर्यंत दोन्ही प्रस्तावावर निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन दिल्याचं आंदोलनकर्त्यांना सांगितलं. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी 31 मार्चपर्यंत आंदोलन स्थगित केलं. पण मागण्या मान्य झाल्या नाहीत तर महापालिकेच्या प्रवेशद्वाराला टाळं ठोकून एकाही कर्मचाऱ्याला कार्यालयात सोडणार नाही असा इशारा महाविकास आघाडीने दिलाय. या आंदोलनात विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, काँग्रेसचे गटनेते इंद्रजित बोंद्रे, माजी महापौर RK पोवार, नगरसेवक दुर्वास कदम, विनायक फाळके, भैया खेडकर, महापालिका शिक्षक संघटना कृती समितीचे पदाधिकारी भरत रसाळे, सुधाकर सावंत, उमेश देसाई, विलास पिंगळे, दिलीप माने, वैशाली पाटील, संजय पाटील, किरण पाडळकर यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. महापौरांनी कोल्हापूर अतिक्रमण मुक्त करण्याची घोषणा केल्यानंतर अवघ्या काही दिवसातच कोल्हापूर महानगरपालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग लाच प्रकरणांमुळे चर्चेत आलाय. अतिक्रमण हटाव कारवाईची भीती दाखवत विलास साळोखे या अतिक्रमण विभाग प्रमुखानं 2,000ची लाच घेतल्यानं महापालिकेला लागलेली लाचखोरीची वाळवी समूळ नष्ट कधी होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या पहिल्याच महासभेत नूतन महापौर रूपाराणी निकम यांनी कोल्हापूर शहर अतिक्रमण मुक्त करण्याची दमदार घोषणा केली होती. अतिक्रमणांवर कारवाई करत शहरातले रस्ते मोकळे करण्यासाठी त्यांनी प्रशासनाला निर्देश दिले होते. पण लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांचं व्हिजन वेगवेगळं असलं की काय घडतं याचा प्रत्यय महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागात आलाय. एकीकडे महापौर प्रशासनाला शिस्त लावो असं सांगत असतानाच अतिक्रमण विभागाचा प्रमुख विलास साळोखे रस्त्याकडेला छोट्या मोठ्या वस्तू विकून पोट भरणाऱ्या एका विक्रेत्याकडून 2,000ची लाच घेताना रंगेहात सापडला. सध्या तो पोलीस कोठडीत आहे. या कारवाईनंतर विलास साळोखेच्या कार्यपद्धतीची उघड चर्चा होऊ लागली आहे. पण त्याची कार्यपद्धती वादग्रस्त होती. त्याबद्दल अनेक तक्रारी आल्या होत्या. तर प्रशासनानं त्याच्यावर आजवर कारवाई का केली नाही असा प्रश्न उपस्थित होतोय. एखाद्यावर कारवाई झाल्यानंतर त्याच्या कुकर्मांची यादी वाचली जाते, पण तो पदावर असताना त्याच्या कारनाम्यांकडे मात्र सोयीस्करपणे डोळेझाक केली जाते. ही डोळेझाक कुणाच्या फायद्याची असते का अशी सुद्धा शंका उपस्थित होतीये. महानगरपालिकेत असे अनेक विभाग आहेत जिथं अधिकारी आणि कर्मचारी वर्षानुवर्ष ठाण मांडून आहेत. त्यामुळे भ्रष्टाचाराला खतपाणी मिळत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शहराचा कारभार हाती घेतलेल्या महापालिकेतील पदाधिकारी आणि नगरसेवकांनी शहराच्या स्वच्छतेवर भर देतानाच प्रशासनाची स्वच्छता करण्याचं काम हाती घेणं गरजेचं आहे. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार. ख ख खमंग ग ग गोकुळ. अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब. संसदेच्या प्रांगणात विरोधकांचा हल्लाबोल. अफवांवर विश्वास ठेवू नका. LPGच्या उत्पादनात मोठी वाढ. गॅस सिलेंडरच्या टंचाईवर सरकारचं स्पष्टीकरण. रोहित पवारांची राहुल गांधींशी दिल्लीत भेट. CBI चौकशीवरून सरकारवर गंभीर आरोप. जय पवारांवर दबाव असल्याचा दावा. OBC क्रिमिलेअरसाठी पालकांचं वेतन एकमेव निकष नाही. सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय. रेल्वे प्रवाशांना दिलासा. काउंटर तिकीट असलेल्यांना नाकारता येणार नाही विमा. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल. पन्हाळा तालुक्यातील पोहाळे इथं ट्रकमधील गवताला विजेच्या तारेचा स्पर्श झाल्यानं गवतानं पेट घेतला.
ट्रक चालकाला ही बाब लक्षात आली नाही. स्थानिकांनी हा पेटता ट्रक थांबवून त्यातील गवत JCBच्या सहाय्यानं बाहेर काढलं. प्रसंगावधान राखून ट्रक थांबवल्यानं मोठा अनर्थ टळला. पन्हाळा तालुक्यातील पोहाळेवाडीहून वाळोली मार्गे गवतानं भरलेला ट्रक जात होता. आज दुपारी पोहाळे इथं ट्रक आल्यानंतर त्यातील गवताचा विद्युत तारेला स्पर्श झाल्यानंतर गवतानं पेट घेतला. मात्र ट्रक चालकाला हा प्रकार लक्षात आला नाही. तो वेगानं ट्रक घेऊन जात होता. ट्रकमधील गवताला आग लागल्याचं स्थानिकांच्या निदर्शनाला आलं. वाऱ्यामुळं आग वाढली. रस्त्यावर जागोजागी ट्रकमधील जळालेलं गवत पडत होतं. लोकांनी धावत जाऊन ट्रक चालकाला थांबवायला भाग पाडलं. त्यानंतर पाण्याचा मारा करून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. ट्रकमधील गवत ग्रामस्थांनी JCBच्या सहाय्यानं बाहेर काढलं. ग्रामस्थांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळं मोठा अनर्थ टळला. कोल्हापूर विभागातील फार्मसी महाविद्यालयाच्या वतीनं येत्या शनिवारी 14 मार्चला फार्मा करंडक 2026 या आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. सायबर कॉलेज इथल्या आनंद भवन सभागृहात हा महोत्सव होणार आहे अशी माहिती प्राचार्य हरिनाथ मोरे, डॉक्टर अन्सार पटेल, डॉक्टर सुरेश किल्लेदार यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत कोल्हापूर विभागातील फार्मसी महाविद्यालयांच्या वतीनं फार्मा करंडक 2026 या आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. येत्या शनिवारी 14 मार्च रोजी सायबर कॉलेजच्या आनंद भवन सभागृहात हा महोत्सव होणार आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील शिवाजी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या 14 फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थी या महोत्सवात सहभागी होणार आहेत अशी माहिती प्राचार्य हरिनाथ मोरे, डॉक्टर अन्सार पटेल, डॉक्टर सुरेश किल्लेदार यांनी दिली. या एकदिवसीय महोत्सवात नृत्य, नाट्य, संगीत आणि इतर स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय. 2 सांघिक आणि 10 वैयक्तिक पारितोषिकांनी विजेत्यांना गौरवण्यात येणार आहे. पत्रकार बैठकीला सुदर्शन अजित, स्वप्नील हराळे उपस्थित होते. हातकणंगलेतील लक्ष्मी इंडस्ट्रीजमधील ऑर्बिट ग्रुपच्या यंत्रमाग कारखान्यातील इलेक्ट्रिक रूममध्ये शॉर्ट सर्किटमुळे आज आग लागली. ही आग विझवण्याचा प्रयत्न करत असताना अचानक भडका उडाल्यानं 4 कामगार गंभीर जखमी झालेत. जखमींवर सध्या इचलकरंजीतील इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीमुळे कारखान्याचं मोठं नुकसान झालंय. हातकणंगले तालुक्यातील लक्ष्मी इंडस्ट्रीजमध्ये ऑर्बिट ग्रुपचे मालक नंदकिशोर भूतडा यांच्या मालकीचा यंत्रमाग कारखाना आहे. आज कारखान्यातील इलेक्ट्रिक रूममध्ये अचानक शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. ही आग विझवण्यासाठी राहुल पाटील, रामनिवास अविनाश शिरगिरे आणि दीपक कांबळे हे कामगार तात्काळ त्या ठिकाणी गेले. त्यांनी सुरुवातीला आग आटोक्यात आणली. मात्र काही वेळानंतर त्या ठिकाणी पुन्हा शॉर्ट सर्किट झालं. इलेक्ट्रिक रूममध्ये ऑइल सांडल्यानं आगीचा अचानक मोठा भडका उडाला. त्यामुळे आग विझवण्याचा प्रयत्न करत असलेले जखमी झाले. इतर कामगारांनी त्यांना उपचारासाठी इचलकरंजीतील इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केलंय. आगीमुळे कारखान्याचं मोठं नुकसान झालं असून कारखान्यातील सुरक्षा उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. कोल्हापूर जिल्ह्यातील घरफोड्यांच्या मालिकेचा छडा लावत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं सुमित निकम या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक केली आहे. त्याच्याकडून सोन्याचे दागिने आणि मोटारीसह सुमारे 13,98,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. 21 फेब्रुवारी 2026ला भुदरगड तालुक्यातील पिंपळगाव इथल्या रघुनाथ दत्तात्रय पाटील यांच्या घराचं कुलूप तोडून अज्ञातानं घरात प्रवेश करत जवळपास 5,97,000 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले होते. या प्रकरणी भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरीचा स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेनं तपास सुरू केला. तपासादरम्यान निपाणी तालुक्यातील सुमित महादेव निकम हा चोरीतील दागिने विकण्यासाठी हुपरीत येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी श्री व्यंकटेश सहकारी सूतगिरणी परिसरात सापळा रचून निकमला ताब्यात घेतलं. त्याच्याकडून 10,28,200 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने तसंच 2 मोटारी असा एकूण 13,18,200 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. निकम हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरी आणि दरोड्याचे अनेक गुन्हे नोंद आहेत. स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या पथकानं ही कारवाई केली. कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यावर ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात आकाश चंद्र या युवकाचा मृत्यू झाला. आज दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमाराला हा अपघात झाला.
गोकुळ शिरगावमधील CWC 2मधून धान्य घेऊन पुरवठा विभागाचा ट्रक आज दुपारी लक्ष्मी टेकडी मार्गे पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील शासकीय धान्य गोदामाकडे जात होता. यावेळी ट्रक वळण घेत असताना औद्योगिक वसाहतीकडून येत असलेला आकाश चंद्रू याच्या दुचाकीची ट्रकला जोरात धडक बसली. या धडकेत दुचाकी ट्रकच्या पुढील डाव्या बाजूच्या चाकात अडकली तर दुचाकीस्वार आकाश चंद्रू हा उडून रस्त्यावर आपटला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. MIDCतून महामार्गाकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच पोलीस हवालदार संग्राम पाटील, चिंतामणी बाबळे, प्रवीण मगदूम, सचिन परीट यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी कागल ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. कोल्हापुरातील महेश राख खून प्रकरणातील मुख्य संशयित सिद्धांत गवळी गेल्या 6 महिन्यांपासून पसार होता. करवीर पोलिसांनी मुंबईच्या चेंबूर परिसरातून त्याला ताब्यात घेतलंय. आज त्याला न्यायालयानं 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 13 सप्टेंबर 2025 रोजी मध्यरात्रीच्या सुमाराला फुलेवाडी रिंगरोड परिसरातील गंगाई लॉन्चच्या मागे महेश राजेंद्र राख याचा सिद्धांत गवळी आणि त्याच्या साथीदारांनी धारधार शस्त्रानं हल्ला करून खून केला होता. या प्रकरणात यापूर्वी 15 संशयितांना अटक करण्यात आली आहे. मात्र टोळीचा म्होरक्या असलेला सिद्धांत गवळी हा गुन्हा घडल्यापासून पोलिसांना गुंगारा देत होता. दरम्यान करवीर पोलिसांना सिद्धांत गवळी मुंबईतील चेंबूर परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. या माहितीनुसार पोलिसांनी मुंबईत तळ ठोकून त्याचा शोध घेतला. स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्कर्ष वझे यांच्या मदतीनं खात्री करून पोलिसांनी नियोजनबद्ध सापळा रचत झोपडपट्टी परिसरात छापा टाकत सिद्धांत गवळी याला ताब्यात घेतलं. त्याला न्यायालयानं 19 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर शिंदे, उपनिरीक्षक विनायक सपाटे, अंमलदार विजय तळसकर, रणजित पाटील, सोमराज पाटील यांच्या पथकानं ही कारवाई केली. इचलकरंजीतील व्यंकोबा मैदानावर मुलींच्या कुस्त्या रंगल्या. राष्ट्रीय विजेती सोनाली मंडलिक हिनं ढाक डावावर हरियाणाची विश्व चॅम्पियन दीक्षा सिंह हिला अस्मान दाखवलं. इचलकरंजी महानगरपालिकेच्या महिला दिनानिमित्त मुलींच्या कुस्त्या मैदानाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मैदानात 50हून अधिक कुस्त्या झाल्या. इचलकरंजी महापालिकेच्या वतीनं महिला दिनानिमित्त मुलींच्या कुस्ती मैदानाचं आयोजन करण्यात आलं होतं. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपमहापौर अनिल डाळ्या, महाराष्ट्र श्री अजिंक्य रेडेकर, किरण कोळी, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, सभापती अरुणा बचाटे, रुपाली सातपुते, विद्या साळुंखे, उपसभापती प्रमिला जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कुस्ती मैदानाचं उद्घाटन करण्यात आलं. या मैदानात पहिल्या क्रमांकासाठी राष्ट्रीय विजेती सोनाली मंडलिक आणि हरियाणा विश्व चॅम्पियन दीक्षा सिंह यांच्यात लढत झाली. या अटीतटीच्या कुस्तीत सोनाली आणि दीक्षा या दोघींनी आक्रमक होत एकमेकांवर पकड घेण्याचा प्रयत्न केला. सोनालीनं पटाला डावावर तर दीक्षानं खेमी डावावर एकमेकांवर कब्जा घेण्याचा प्रयत्न केला. काही मिनिटातच ढाक डावावर सोनालीनं दीक्षाला चितपट केलं. यावेळी उपस्थित कुस्ती शौकीनांनी एकच जल्लोष केला. दुसऱ्या क्रमांकासाठी महिला महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा बागडी आणि उपमहाराष्ट्र केसरी वेदिका पोवार यांच्यात लढत झाली. दोघींमध्ये खडाखडी खूप वेळ सुरू होती. प्रतीक्षानं वेदिकावर कब्जा घेत समोरून झोळी डाव घालण्याचा प्रयत्न केला तर वेदिकानंही सावध भूमिका घेत नंतर आक्रमक होत प्रतीक्षावर कब्जे घेण्याचा प्रयत्न केला. प्रतीक्षानं पट घालून डाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळेत कुस्ती निकाली न लागल्यामुळं गुणांवर घेण्यात आली. त्यात पहिल्या मिनिटात वेदिकानं एकेरी पट लावून विजय मिळवला. तिसऱ्या क्रमांकासाठी कागलची सृष्टी भोसले आणि कर्नाटकची गायत्री सुतार यांच्यात रंगतदार लढत झाली. सृष्टीनं पहिल्यापासूनच आक्रमक होत हेवी डावावर कब्जा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र गायत्रीनं तो धुडकावला. पुन्हा सृष्टीनं फ्रंट लावला. मात्र तोही अयशस्वी ठरला. दोघींनी कब्जा घेण्याचा प्रयत्न केला. अखेर पोकळ घिस्सा डावावर सृष्टीनं गायत्रीला आसमान दाखवलं. या मैदानात दोनवडेची श्रावणी लवटे आणि बेडगची तनुजा माळी यांच्यात झालेल्या विशेष कुस्तीनं कुस्ती शौकीनांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं.
तनुजानं पहिल्यापासूनच आक्रमक होत श्रावणीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. श्रावणीनं समोरून झोळी लावत तनुजावर कब्जा घेतला. मात्र कुस्ती सोडवण्यात आली. तनुजानं पुन्हा एकेरी पट काढला तर श्रावणीनं पुन्हा तनुजावर कब्जा घेतला. या थरारक कुस्तीत तनुजानं श्रावणीला निकाल डावावर चितपट केलं. या कुस्ती मैदानाला कुस्ती शौकीनांसह महिलांची गर्दी होती. वेदगंगा नदीवरील मुरगुड कुर्णी दरम्यानचा बंधारा धोकादायक बनल्यामुळं या बंधाऱ्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तरीसुद्धा या बंधाऱ्यावरून जाणं दुचाकी स्वाराला चांगलंच महागात पडलंय. बंधाऱ्यावरून जाताना दुचाकी घसरून नदीत कोसळल्यामुळं दुचाकी स्वार आणि पाठीमागं बसलेला लहान मुलगा गंभीर जखमी झालाय. मुरगुड कुर्णी दरम्यानच्या वेदगंगा नदीवरील बंधाऱ्याचे पिलर कमकुवत झाल्यामुळं प्रशासनानं हा पूल वाहतुकीसाठी बंद केलाय. दोन्ही बाजूंनी मुरूम टाकून वाहतूक बंद केली असताना आज सकाळी एका दुचाकीस्वारानं स्वतःसह एका मुलाचा जीव धोक्यात घालून बंधाऱ्यावरूनच दुचाकी नेण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान दुचाकी घसरून थेट नदीत कोसळली. यामध्ये दुचाकीस्वार आणि पाठीमागं बसलेला मुलगा गंभीर जखमी झालाय. आशिष जगदाळे, राहुल पाटील, बाजीराव हसबे, यशवंत इंदलकर आणि तुकाराम माने आदींनी नदीत पडलेली दुचाकी बाहेर काढली आहे. बंधारा वाहतुकीसाठी बंद असताना धोकादायक वाहनं नेणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करावा अशी मागणी होतीये. मुरगुड शहरात एका माकडाला विजेचा धक्का लागून ते खाली पडलं. ही माहिती समजताच रघुनाथ बोडके, भगवान माने यांसह काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीनं धाव घेत माकडाला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु ते मृत झाल्याचं लक्षात आलं. त्यानंतर त्याच्यावर विविध अंत्यसंस्कार करत मुरगुडकरांनी भूतदया दाखवली. काँग्रेसचे कार्यकर्ते आणि कामगार कर्मचारी युनियनचे महाराष्ट्र सरचिटणीस योगेश हातलगे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त गरजूंना मोफत शिवभोजन थाळीचं वाटप करण्यात आलं. तसंच पांजरपोळमधील जनावरांना चारा वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली. या उपक्रमात सुधीर फडके, बाबासाहेब बनसोडे, स्वप्नील चौगुले, आर्यन लाखे, तुषार दावले, सखाराम चांदेकर, राज शिंदे, कैलास शितोळे आदींनी सहभाग घेतला. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना 100% नुकसान भरपाई देण्याबाबत तसंच शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याबाबत शासन स्तरावरून काय कार्यवाही केली? आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केला प्रश्न. राज्य सरकारनं दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे पुतळे बदलले नाहीत तर कोल्हापूरकर वर्गणी काढून हे पुतळे बदलतील, इंडिया आघाडीचा इशारा. कोल्हापूर महापालिकेचा सुधारित आकृतीबंध आणि फेरीवाला समिती गॅझेट मंजुरीच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचं साखळी उपोषण स्थगित. नामदार चंद्रकांत पाटील यांचं दोन्ही प्रस्ताव मार्च अखेर मंजूर करण्याचं आश्वासन. गॅस वितरणावरून वितरक आणि ग्राहकांमध्ये वादावादी. आज पोलीस बंदोबस्तात गॅस वितरण तर LPG महागल्यानं रिक्षा व्यावसायिकांची निदर्शनं. इचलकरंजीत काँग्रेसची निदर्शनं. आणि न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकांना BLOच्या कामातून मुक्त करा. सर्व खासगी आणि महानगरपालिका प्राथमिक शिक्षक संघटना कृती समितीचं जिल्हा प्रशासनाला निवेदन. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.